Today's play activity is roll a ball, which comes under the category of physical development of preschool student. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to increase control of hand and arms muscles. For this we need a large group of students, and material required is big rubber ball. Preparation needed is draw a double line to form a broad path about 3 meters long on the floor. How we have to play this activity? Divide the children into two groups. One group stands at one end of the path drawn on the floor and other group at the other end. Let the children take turn to roll a ball between the lines. One variation is possible. The path can be made narrower as the children succeed in rolling the ball along it. Second variation is make the children sit cross-legged in a circle, give them a ball and let them pretend that it is very hot to touch. The children must roll the ball quickly to each other and try not to keep it for a long time. रोल अ बॉल ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा शारीरिक क्षमतांचा विकास होतो. ह्यामध्ये मुलं हँड आणि आर्म्सचं कंट्रोल मसल कंट्रोल जो आहे तर तो ह्याच्यामध्ये मुलं प्रॅक्टिस करतात. एक आपल्याला चॉकनी किंवा एखादी दोरी वगैरे ठेवून किंवा आपण चॉकनी पण एक 3-1 मीटर लांब असा पाथ काढू शकतो, ज्याच्या दोन बाजूंना म्हणजे दोन एंडला मुलं उभे आहे. दोन ग्रुपमध्ये डिवाईड केलेले मुलं उभे असतील आणि ते पायाने बॉल रोल करत आहे. फक्त एक कंडिशन अशी आहे की ही काढलेली लाईन आहे ह्याच्या पलीकडे बॉल जायला नको. आणि जसं जसं मुलांना सहज करता येतं तर या दोन लाईनमधली विड्थ आपण कमी करत करत आणखीन नॅरो बनवू शकतो, जेणेकरून मुलांचा कंट्रोल जास्त वाढेल आणि परत हे करताना यांचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा वाढेल. ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की मुलं सर्कलमध्ये बसलेले आहेत आणि बॉल एकमेकांकडे फेकत आहे. फक्त की एक गंमत म्हणून आपण मुलं असं समजू शकतात की हा बॉल खूप जास्त गरम आहे आणि मी जास्त वेळ स्वतःजवळ ठेवू शकत नाही, म्हणून मला पटापट हा बॉल दुसऱ्याकडे फेकायचा आहे. तर ह्यामध्ये पण मुलांचा हँड मसल्स डेव्हलप व्हायला मदत होते आणि मुलांना मजासुद्धा येते खेळताना. आणि ह्याच्यात परत मुलांचा सिटिंग टॉलरन्सही वाढतो, कॉन्सन्ट्रेशनही वाढतं आणि मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे, म्हणून मुलं सगळे इन्वॉल्ड होऊन ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतात.